तुकाराम महाराज म्हणतात की ईश्वर भक्तीचे धन हे खूप मोठे आहे आणि कुणी कितीही जरी घेतले तर ते संपत नाही. आणि म्हणून काय म्हणतात बघा, जुनाट हे धन अंत नाही पार, खात आले फार सरले नाही. नारद हा मुनिशुक सनकादिक, उरले अमुप तुम्हा आम्हा. येऊन या धना खाती बहुत जतन, वाल गुंजवणे झाले नाही. तुका म्हणे धना अंत नाही पार, कुंठित चार वाचा तेथे. तर देवाच्या भक्तीचे धन फार जुने आहे, पुरातन आहे आणि त्याचा काही अंतपारसुद्धा लागत नाही. अनेकांनी याचे सेवन केलेले आहे तरीसुद्धा हे संपलेले नाही. म्हणजे भक्तिरूपी हे जे धन आहे, हे भक्तिरूपी धन कधीही संपणारं धन नाही. पैसा संपतो पण भक्तिरूपी धन संपत नाही. मग नारद मुनी, शुक, सनकादिक इत्याद्यांनी सुद्धा भक्ती केली तरी पण हे धन गुंजभरसुद्धा संपलेलं नाही आणि हे धन आमच्यासाठी शिल्लक राहिलेलं आहे. आजही बरेच लोक, बरेच संत हे धन याचं सेवन करीत आहेत, परंतु या धनामध्ये काहीसुद्धा कमतरता झालेली नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की भक्तिरूपी धनाला अंतपार नाही. येथे चारही वाचा कुंठित होऊन जातात, याचे वर्णन वाणीने करता येत नाही. असं हे भक्तिरूपी धन आहे आणि म्हणून या भक्तिरूपी धनाचं आपण सेवन करावं, ईश्वराची भक्ती करावी. रामकृष्ण.